नांदेड जिल्ह्यात काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जे आहे ते शेती पिकांचं नुकसान झालंय। मी सध्या मुदखेड तालुक्यातील इजळी गाव परिसरातील एका केळीच्या बागेमध्ये आलोय। मोठ्या प्रमाणात रात्री वादळी वारा सुटला होता आणि त्यामुळे जे आहे ते शेकडो केळीची जी झाडं आहेत ती मोडून पडल्याचं हे सगळं दृश्य आहे। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे। शिवाय अनेक ही झाडं जी आहेत ते फळधारणीकडे नेमकीच आलेली होती, नुकतीच त्यांना फळं लागत होती, यासाठी मोठं कष्ट करावं लागते। केळीचं पीक हे अतिशय जोखमीचं पीक आहे, त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च सुद्धा येत असतो। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल कशा पद्धतीने सगळं नुकसान झालंय? मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपलं। ह्या बागाला जवळपास 1,500 रोप लावलेले आहे आपण, तर 1 लाख रुपये खर्च आलेला आहे, तर आता 1 रुपया होत नाही। केळीचा सर्व नाश झालेला आहे, नैसर्गिक आपत्ती आलेली आहे सर्वांना। साधारण किती तुम्हाला उत्पन्न झालं असतं? याचं 5 लाख रुपये उत्पन्न झालं असं सगळं आपलं। आता जी काही शिल्लक झाड आहेत ती किती आहे आणि किती पडली? 500-600 झाड पडलेले आहे सर। बरं. तर 700-800 आहे उभं, ते पण जात आहे आता वजवज, ऊन लागत आहे त्याला पण। तर तापमानाचा पण फटका बसतोय? हो सर, भरपूर 100% तापमानाचा फरक। काय होते? उन्हामुळे हे कॅनरातलं पाणी गरम होऊन ते ऑटोमॅटिक कोसळत आहे, आता वाळून पण जातो? वाळून पण जात आहे। हो सर, काय शासनाकडे मागणी करताल? सातत्याने शासनाला एवढंच मागणी आहे की आमची बा हे नुकसान बघून आम्हाला काहीतरी मदत द्यावी त्यांनी, एवढीच आमची अपेक्षा आहे। हे काही म्हणजे एकमेव वस्तू हे नाहीये, शेत नाही तर अनेक शेतांमधली केळीची झाडं जी आहेत अशाच पद्धतीनं समतुल्य पद्धतीने पडलेली आहेत आणि यातून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तात्काळ या सगळ्या शेती पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, मुदखेड, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।